नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत संगमनेरमध्ये. संगमनेर, म्हाळुंगी आणि प्रवरा अशा दोन नद्यांचा संगम या ठिकाणी झाला, म्हणून याला संगमनेर असं म्हटलं जातं. कॉलेज रोड, संगमनेर या परिसरात आत्ता आपण आहोत. चारुता दुस्सल आणि कीर्ती करवा अशा दोन वहिनींना आत्ता भेटणार आहोत. या दोन वहिनींपैकी कोण पैठणी जिंकणार? कारण बघा, ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे इतकं छान प्रवेशद्वार सज्ज आहे आणि करवा आणि दुस्सल परिवार वाट बघतो आहे. तेव्हा आता करवांकडे जाऊ की दुस्सल? दोन्ही वहिनी समोरासमोर आहेत, काय करावे? जय बजरंग पाणीपुरी पण आलेली आहे इकडे. नको, पाणीपुरी आता राहू दे. आता सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दुस्सल वहिनींना. सुंदर रांगोळी काढ. नमस्कार. 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 अरे वा. वा वा वा. छान छान छान. नाव सांगा. मी चारुता निलेश दुस्सल. हे मिस्टर, या सासूबाई, सासरे, नमस्कार. या जाऊबाई, नमस्कार. हे दीर मोठे, नमस्कार. तो मुलगा माझा अर्णव, बर. हा पुतण्या तेजस. नमस्कार. आणि हे सगळ्या या सगळ्या मैत्रिणी आणि कॉलनीतले सगळे. नमस्कार. मी फक्त नाव विचारल्याबरोबर सवयीप्रमाणे ओळखच करून दिली त्यांनी. चला सुरुवात करूया आता गप्पांना. बालपण तुमचं मुंबई. मुंबईत कुठे? नागपाडा. नागपाड्यातला कुठे? नागपाडाच एरियात. एरिया. आणि हे कुठे भेटले? पुण्यात भेट, म्हणजे अरेंज मॅरेज आहे आमचं. हां. पुण्यात जाऊबाई आहेत ना मोठ्या, त्यांच्या भावाच्या लग्नाला आले होते. तिकडे बघितलं एकमेकांना? हां, बघितलं. आणि लगेच पसंत केलं? नाही, म्हणजे त्यांनी होकार द्यायला महिना घेतला. का हो? ते माहिती नाही, आता ते तुम्हीच विचारा. मी विचारू त्यांना काय विचार करत होते. तुम्ही लगेच होकार कळवला होता? हां, म्हणजे लगेच. का तेवढ्या वेळा त्यांनी काय आणखी मुली बघितल्या की? नाही पाहिल्या. नक्की? कसा आहे स्वभाव त्यांचा? शांत आहे तसे. शांत आहेत? बोलवा त्यांना. अहो, नमस्कार. एक महिना लावला तो वहिनींना बघितल्यानंतर होकार द्यायला. काय विचार करत होता एक महिनाभर? नाही, विचार तसा काही नाही, कामाच्या गडबडीमुळे. कामाच्या गडबडीमध्ये काय विसरून गेला? नाही, विसरलं असं नाही, मग थोडा एक दिवस वाढत असा महिना झाला. एक दिवस मग तुम्ही वाढ बघत होता वहिनी? हां, म्हणजे नाही तर मग दुसरीकडे बघायला ना. हां. तेवढ्या तुम्ही दुसरीकडे बघत होता का कुठे? नाही ना. मला गरजच नव्हती. आपण काय करता? माझं कारचं ऑडिओ व्हिडिओ सेल्स अँड सर्व्हिसचं शॉप आहे. कुठे? इथेच संगमनेरमध्ये. इथे खालीच आहे? खालीच आहे. बर. आणखी काय सांगाल मिस्टरांबद्दल? त्यांचा खूप शांत स्वभाव आहे असा, आणि कामाचं खूप वेळ आहे त्यांना, म्हणजे कामावर खूप प्रेम आहे. कामावर जास्त प्रेम? हो, जास्त प्रेम. तुमच्यापेक्षा? हां, माझ्यापेक्षा. का हो असं? नाही, असं काही नाही. त्या म्हणाल्या त्या अर्थी त्यांना वाटलं असेल ना तसं? नाही, काम तर करायचंच आहे ना. करायचंच आहे, त्याला काय पर्याय? त्याला काही बरं आहे. हो हो. पण तरी वहिनींना जर असं वाटत असेल तर थोडं स्पीकरमधनं लक्ष काढून ह्यांच्याकडे लक्ष द्या, असं त्यांचं म्हणणं असेल. काढायला लागतं ना, मग वेळ काढायला लागतो ना. काढायला लागतो. आता मी तुम्हाला दोघांनाही प्रश्न विचारतो. अच्छा. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. अच्छा. आतल्या खोलीमध्ये एक किचन होल्डर आहे. की चेन होल्डर. हां, की चेन होल्डर आहे. त्याला किती की चेन अडकवलेले आहे? 9. एकंदरीत तुमचं किचनमध्ये किती लक्ष आहे ना, या किचनवरून कळलं आम्हाला. आणि हे बक्षीस म्हणजे मिळणार नाही, कारण 8 आहे. 8 किचन. 8 त्या हुकला अडकवलं. हां. हो. बरं वहिनी, तुम्ही सांगा, मिस्टरांना फिरायला जायला कोणतं ठिकाण आवडतं? फिरायला जायला साताऱ्याजवळ एक काच तलाव म्हणून एरिया आहे, तिथे. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. आता तुम्ही सांगा, लग्नाची तारीख किती आहे तुमच्या? 19 एप्रिल 2007. अजून लक्षात ठेवली आहे. हो, अभिनंदन. मलाच कन्फ्युजन आहे. तुम्हालाच कन्फ्युजन आहे? कारण ते नेहमी कन्फ्यूज मला करतात, म्हणजे मुद्दाम सांगतात का माहित नाही, पण नेहमी दुसरी तारीख सांगून देतात. किती? कधी 24 सांगतात, कधी 25, कारण मुलाचा बर्थडे असतो ना 24ला. तर ते असं सांगताना मला असं सांगतात 24 तारीख आहे, 24. आता खरं सांगा, काय लग्नाची तारीख? 19 एप्रिल आहे.
मग बरोबर हो सांगितलं ना, बरोबर सांगितली. बरं वहिनी, आतापर्यंत 2 उत्तरं तुमच्या दोघांची बरोबर आहेत. म्हणजे तुम्हाला आता 300 रुपयाचं बक्षीस आता मिळालं. आता माझा पुढचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी. मी काही प्रश्न विचारणार, एकही शब्द त्यामध्ये इंग्लिश येता कामा नये. अच्छा. एकही शब्द इंग्लिश आलं की मी थांबलो. जर तुमचं उत्तर बरोबर आलं तर आणखी 300 रुपयाचं बक्षीस मिळणार, म्हणजे 600 रुपये मिळणार. हां, चला. नमस्कार. नमस्कार. वहिनी, राहायला कुठे तुम्ही? संगमनेर. संगमनेरमध्ये. मग किती खोल्या आहेत? 7 खोल्यांचं घर आहे. आणि तुम्हाला गरम झालं की काय करता तुम्ही? पंखा लावते. पंखा लावता. आणि तुमचं कॉलेज कुठलं? कॉलेज मुंबईचं केसी कॉलेज. धन्यवाद. केसी महाविद्यालय असं म्हटलं असतं तर बरोबर होतं बरोबर ना? आलं. ती गडबड झाली ना. मी एक फसवं विचारल्याबरोबर लगेच वहिनींना मी काय सांगितलं होतं, वहिनीने इंग्लिश बोलायचं नाही. बरोबर आहे. थोडक्यात किती कठीण आहे बघितलं ना वहिनी. चला, ही लक्ष्मी तर आता तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. भेटूया कुटुंबात. नमस्कार. नमस्कार. या सासूबाई का? हां, सासूबाई. सासूबाई, सूनबाईंबद्दल सांगा आता, बोला. हुशार आहे, हां. बिनधास्त आहे. आज बघा, म्हणजे इथे येऊन तुमच्या सगळ्यांना अगदी झी मराठीवरती घेऊन गेलेत त्या. हो, खरंय. हां? म्हणूनच म्हटलं ना, हुशार आहे, हां. मनमिळाव आहे आणि बर. सगळ्यांना, घरातल्या माणसांना सगळ्यांना प्रेमाने अगदी म्हणजे सासूबाईंकडनं आशीर्वाद मिळणं केवढं हो, महत्वाचं सर्टिफिकेट आहे. महत्वाचं भेटलं. हो की हो, नाही? हो. किती वर्षांनी मिळालं ते? नाही, बऱ्याच वेळा दिलेलं आहे. हो का? हो, हो. म्हणजे असे काही कॅमेरे वगैरे आणून नाही नाही, ठेवले? कॅमेरे समोर नाही दिलं, मग? पण असं घरात म्हणजे काही चांगलं अशी केलं दाद की देतात. हो, लगेच करतात. लगेच कौतुक करतात. मिस्टरांबद्दल एक तक्रार करायची झाली तर कोणती करावी? ते शांत खूप आहेत, म्हणजे मनातलं बोलत नाहीत पटकन. नाही बोलत? खूप खूप वेळा विचारलं तरी नाही बोले. का हो असं करता? नाही, असं काही बोलण्यासारखं एक असतं तर काम बोलतो. करा, हां. खाली दुकान आहे ना, बरं. तुम्ही खाली राहा, वरती स्पीकर ठेवा, माईक वरून बोला, ह्यांच्यापर्यंत हो, पोहोचा. नाही, फोनवर बोलतात बरेच, हा. पण असेच प्रत्यक्ष नाही बोलत. आता बोला. म्हणजे फोनवर लग्न अगोदर असे 4-5 तास गप्पा मारायची. लग्नाआधी सगळेच बोलतात, हा, ते खरं आहे. लग्न झाल्यानंतर बोलायलाच मिळत नाही. असं होतं ना? काय हो, असं काय करता? तेव्हा वेळ काढलेला असतो ना खास. आता कामामध्ये वेळ जातो. आता काय आहे घरी. बरं, वहिनींबद्दल एक तक्रार करायची असेल तर कोणती करा? नाही, तक्रार अशी काही नाही फारशी, पण असं एकदम बिनधास्तच आहे ती. एकदम व्यवस्थित, एकदम मोकळेपणाने वागणार सगळ्यांबरोबर. हो. छान आहे. हं? चला, तक्रार काहीच नाही नाही. म्हणतात, कारण ठसका घेतला त्यांनी. आता तक्रार करून मी जाईन निघून, नंतर कोण बोलणार आणि कोण ऐकणार? हो की नाही, नाही? असं नाही होत. पण नक्की ना? नाही नाही. बरं. 5 शब्द दिलेत तुमच्याकडे, दिलेत ना? आता वहिनी गाणं ओळखणार बघा. वहिनी त्या गाण्यात, म्हणजे त्या 5 शब्दांपैकी 3 शब्द एका गाण्यात आहेत. ते गाणं तुम्ही ओळखायचं. सांगा. झाड. झाड. तुमच्याकडे काय? 2 नंबर पक्षी, झाड, पक्षी. 3 नंबर ढोल, ढोल, ताशा, ताशा. आणि 5 नंबर जांभूळ, जांभूळ. म्हणा. जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजेजी. तेच आहे ना? कुठला स्पीकर लावला पाहिजे? जेबेलचा लावला पाहिजे. जेबेलचा लावला मोठा लावला पाहिजे ना? बरं, तुम्ही म्हणा, मग सगळेजण तुमच्यावर गातील बघा. सुरू करा. जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली, ढोल कुणाचा वाजजी. हा हा हा, ढोल वाजजी वाजजी, ढोल वाजजी, ढोल कुणाचा वाजजी. काय झालंय, सगळे ढोल उतरलेले आहेत. ढोल वाजते वाजते ढोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अभिनंदन वहिनी, 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. थँक्यू. असले काय. चला भेटूया पुढच्या वहिनींना.